नमस्कार. स्वागत आहे आपलं कृषी विकास या यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याकडे नर्सरीतून केळीची रोपं येतात, त्याचं व्यवस्थापन कशाप्रकारे करायचं आहे, ह्याची माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याकडे केळीची रोपं येतात, त्यावेळेस आपल्याला 2 ते 3 दिवस त्या रोपांना फक्त पाण्याचं व्यवस्थित नियोजन करणं खूप गरजेचं आहे. 3 दिवसानंतर ती रोपं आपल्याला चांगल्या प्रकारे सेट करण्यासाठी आपल्याला कमी जास्त उन्हामध्ये ते ठेवून ते चांगली हार्डिंग करून घेणं खूप गरजेचं आहे. त्याची मुळी कशी आहे, पांढरे का काळे, हे बघणं खूप गरजेचं आहे. मुळीला कशा प्रकारचे गाठ तयार झाले का ते बघणं खूप गरजेचं आहे. रोपे घेताना नर्सरीतून चांगली 5 ते 6 पानावरची रोपे घ्या. त्याला व्यवस्थित प्रकारे पाण्याचं नियोजन करा. त्याच्यावरती आपल्याला सिलिकॉन, साप पावडर, 19-19 असा एकत्रित असा स्प्रे 2 ते 3 दिवसातून घ्या. आपण 8 दिवस ती रोपे आपल्या घरी व्यवस्थित चांगल्या जागेला ठेवा. पाण्याचं व्यवस्थित नियोजन करा. त्याच्यामध्ये आपल्याला 8 दिवसांनी आपल्याला करायचं नियोजन कसं आहे, की आपल्याला एका पाण्याच्या टबमध्ये आपल्याला 20 लिटर पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 50 ते 60 ml आपल्याला ह्युमिक ॲसिड हे ओतणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ॲलिट, जे काय बाहेर कंपनीचं ॲलिट येतं, ते ॲलिट आपल्याला ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्रॅमनी आपल्याला पाण्यात टाकून, आता तुम्ही बघताय असं पाण्यात आपल्याला व्यवस्थितरित्या ॲलिट हे औषध टाकून घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या केळीची रोपांचं ट्रे त्या पाण्यातून बुडवून काढून आपल्याला त्या रोपांची जागा बदलून ठेवायची आहे. त्याच्यामुळे काय होतं, की रोपांच्या मुळीला असणारी बुरशी किंवा पानाचा होणारा करपा, छोट्या पानांना निघणारा जो काही करपा आहे, तो करपा थांबण्यासाठीही तो आंतरप्रवाही चांगलं काम करणारं ॲलिट हे औषध आपल्याला चांगल्या गरजेचं आणि चांगल्या फायद्याचं ठरतं. आणि ते ज्यावेळेस आपण रोप जमिनीमध्ये लागवड करतो, त्यावेळेस ती मुळी चांगली चालना देण्यासाठी किंवा मुळीला कोणत्याही प्रकारची बुरशी जमिनीतली बुरशी न लागू देता व्यवस्थितरित्या रोपांची वाढ चांगली आणि रोपांची काळोखी टिकवून ठेवण्यासाठी चांगली मदत करतं. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारचं आपल्याला नियोजन केळीच्या रोपांचं व्यवस्थापन करायचं आहे. धन्यवाद.